नमस्कार, मी राकेश सावे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की ॲथलेटिक्स ट्रॅक हा कसा मार्क करायचा. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की एक ॲथलेटिक ट्रॅक, स्टँडर्ड ॲथलेटिक ट्रॅक मार्क करण्यासाठी आपल्याला किती जागेची गरज असते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर त्याचीच थोडीशी उजळणी आपण करतोय आणि ही स्क्रीन जी दिसते आपल्यासमोर ती हे दाखवते की रुंदी आणि लांबी आपल्याला किती हवी एक ॲथलेटिक ट्रॅक मार्क करण्यासाठी. तर चला आपण पुढे वळूया आणि ॲथलेटिक ट्रॅक, स्टँडर्ड ॲथलेटिक ट्रॅक कसा मार्क करायचा हे पाहूया. आता आपण असं समजून चालूया की आपल्याकडे ज्या लांबी आणि रुंदीची गरज आहे ती लांबी रुंदीची एक भूखंड आपल्याकडे आहे आणि तो समोर तुमच्या दिसतोय. तर कुठून सुरू करायचं आणि कशी मार्किंग करायची हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम एक लक्षात घ्यायचं की ट्रॅक जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्या मध्यभागी जर मार्क केला तर आपल्याला ते सोयीस्कर असतं. म्हणून सगळ्यात पहिलं ती जागा जी आहे त्याचा मध्यभाग कुठला आहे तो काढायचा. आणि ते कसं काढायचं तर सर्वात प्रथम डायगोनल जे कोपरे आहेत ते एकमेकाशी जॉईंट करून जिथे ते क्रॉस होतात त्या भागाला सेंटर पॉइंट अशा पद्धतीने आपण मार्क करावा. दोन्ही बाजूचे जे डायगोनल आहेत ते क्रॉस जिथे होतात तिथे ओ पॉइंट दिसतोय, हा सेंटर पॉइंट येतो. सेंटर पॉइंट पासून एक 10 मीटरवर आपण आर्क मार्किंग करायची चारी बाजूनी. त्यानंतर ते 4 पॉइंट्स जे आलेले आहेत त्या चारी पॉइंट्स वरनं 10-10 मीटरचे अजून आर्क मार्क करायचं आणि पॉइंट ए आणि पॉइंट बी असे दोन्ही बाजूला आपल्याला 2 पॉइंट मिळतील. पॉइंट ए, ओ आणि बी हे एक समान रांगेमध्ये असतील. त्यासाठी आपण काय करायचं, आता ए ओ बी हे जॉईन करायचं आणि एक स्ट्रेट लाईन मार्क करायची. मार्क करण्याची गरज नाहीये ही लाईन, तुम्ही तार वगैरे बांधून किंवा 1-2 पॉइंटला हे करून पकडून ती ठेवू शकता. ज्या वेळेला आपण सफेद रंगाची मार्किंग दाखवतो तेव्हा ती प्रॉपर ट्रॅकची मार्किंग असेल. दुसऱ्या कुठल्याही रंगामध्ये जेव्हा दिसते ते ती इमॅजिनरी लाईन आहे किंवा तुम्ही तिकडे दोरी किंवा तार वगैरे पकडून किंवा मार्क करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही एक सेंटर लाईन मिळते. सेंटर लाईन मिळाल्यानंतर पॉइंट ओ पासून 42.195 मीटर इतकं अंतर एका दिशेने मार्क करावं आणि तिथे बघा सफेद रंगाचा एक प्लस मार्क केलेला आहे, याचा अर्थ तिथे तो पॉइंट मार्क करायचा आहे. तसंच दुसऱ्या दिशेला वाय पॉइंट मार्क करायचं. हा पण 42.195 ओ पासून 42.195 अंतरावर मार्क करायचा. तर असे आपल्याला 2 पॉइंट्स मिळालेले आहेत. हे 2 पॉइंट जे आहेत हे आपले जे कर्व मारणार आहेत आपण त्याचे सेंटर पॉइंट्स आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही पॉइंट्सच्या मधलं जर अंतर बघितलं तर ते 84.39 मीटर म्हणजे आपली जी स्ट्रेट लेंथ आहे तितकं असतं. तर आता पुढे बघूया की यानंतर काय करायचंय. त्यानंतर X हा पॉइंट सेंटर घेऊन आपण पायथागोरस थिअरमचा वापर करून 3 मीटरचा एक चाप मारायचा आहे. त्यानंतर त्याच पॉइंटवरनं 4 मीटरचा एक चाप मारायचा आहे जो वरच्या दिशेला आहे आणि खालच्या दिशेला सुद्धा एक 4 मीटरचा चाप मारायचा. जिथे 3 मीटरची मार्किंग केलेली आहे त्या पॉइंट पासनं 5 मीटरचा एक चाप जिथे 4 मीटरचा आर्क आलेला आहे त्याला कट करायचा आहे आणि खालच्या दिशेच्या ज्या आर्कला पण कट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 पॉइंट्स मिळतील. हे 2 पॉइंट आणि
पॉइंट X या तिन्ही पॉइंट्सना एकत्र जर आपण जॉईन केलं तर आपल्याला अशा पद्धतीची स्ट्रेट लाईन दिसेल आणि ही सेंटर लाईन पासून 90 अंशाच्या कोनामध्ये असेल, 90 डिग्रीजमध्ये. जसं Xच्या बाजूला केलं सेम त्याच पद्धतीने Y मध्ये सुद्धा Y पॉइंट घेऊन 3 मीटरची मार्किंग, त्यानंतर 4 मीटरचा एकच्या दोन्ही बाजूनी, 5 मीटर त्याचं जे हायपोटेन्युअस आपण म्हणतो ते कट करायचं आहे दोन्ही दिशेने. आपल्याला इथेही 3 पॉइंट्स मिळत आहेत, त्या तिन्ही पॉइंट्सना जॉईन करायचं आहे आणि हे जॉईन झाल्यानंतर आपल्याला एक H आकाराची आकृती दिसते. ही कुठलीही अजूनपर्यंत मार्किंग असं नाही, आपण इथे दोरी किंवा तार लावून ठेवू शकता. यानंतर आता आपली मार्किंग सुरू होणार. पॉइंट X ह्याला सेंटर पकडून सर्वात प्रथम आपण 36.5 मीटर 36.50 मीटर हा रेडियस घ्यायचा, त्रिज्या घ्यायची आणि एक आर्क मारायचं, अर्धवर्तुळ तयार करायचं. आता 36.5च का? कारण मी मगाशी म्हटलेलं आहे की हे स्टँडर्ड ट्रॅक आहे आणि रेज्ड इनर बॉर्डरचा हा ट्रॅक आपण बनवतोय. त्याच्यामध्ये आपण आधी व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की 36.50 ही आपली त्रिज्या असते इनर बॉर्डरची. इनर बॉर्डर मार्क करून झाल्यानंतर त्यामध्ये 1.22 1.22 म्हणजे ट्रॅकची जी विड्थ आहे ती जी विड्थ आहे ते अंतर यामध्ये ऍड करायचं. 36.50 अधिक 1.22 म्हणजेच 37.72 या त्रिज्येने दुसरा आर्क बनवायचा. त्यानंतर परत पुढे 1.22 हे अंतर वाढवून तिसरा आर्क बनवायचा आणि अशाच पद्धतीने आपण पुढेही 1.22 हे अंतर वाढवत त्रिज्येमध्ये एक एक आर्क बनवत जायचं. जर 8 ट्रॅकचा लेन असेल तर 8व्या ट्रॅक कंप्लीट होईपर्यंत सर्व आर्क बनवायचे. 9चा असेल तर 9 पर्यंत जायचं. आता हे जे मार्किंग दिसतंय हे तुम्हाला 9 लेन्स 9 ट्रॅकचे 9 मार्किंग मिळत आहेत आणि त्याची त्रिज्या सुद्धा तिथे समोर दिसते तुम्हाला. प्रत्येक जी मार्किंग आहे ती कोणत्या त्रिज्येने करायची ही दिली गेलेली आहे. जसं X हा सेंटर वापरून आपण एका बाजूचा अर्धवर्तुळ तयार केलेला आहे तशाच पद्धतीने Y ला सेंटर घेऊन आपण सेम प्रोसिजर परत रिपीट करायचं आहे. पहिलं जे इनर बॉर्डर आहे ही 36.50 एवढं अंतर घेऊन त्रिज्या घेऊन आपण मार्क करायचं आहे. त्यानंतर दुसरा आर्क मार्क करायचा 1.22 ही त्रिज्या वाढवून म्हणजे 37.72. त्यानंतर तिसरा आर्क त्यामध्ये अजून 1.22 मीटर ही वाढवून 38.94 मीटर आणि असंच पुढे 1.22 जी ट्रॅक विड्थ आहे त्याची त्रिज्येमध्ये वाढ करत करत पूर्ण ट्रॅक्सची मार्किंग करायची. आता आपल्या समोर 2 बाजूचे 2 अर्धवर्तुळ तयार झालेले आहेत आणि किती सोप्या प्रकारे आपण हे इझिली मार्क केलेलं आहे. हे याच पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर खूप सोपं आहे मार्किंग करणं. अशा प्रकारे हे 2 अर्धवर्तुळ तयार झालेले आहेत. अर्धवर्तुळ तयार झाल्यानंतर दोन्ही अर्धवर्तुळांच्या समोर जे सरळ रांगेतले जे डॉट्स किंवा जे पॉइंट्स आहेत ते एकमेकाशी जॉईन करायचे, सरळ रेषेमध्ये एकमेकाला जोडायचे आहेत. या प्रकारे सर्व पॉइंट्स समोरासमोर जे आहेत ते एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे एक स्ट्रेट आपला तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा स्ट्रेट सुद्धा आपण एकमेकांशी ते पॉइंट्स जोडून ट्रॅक तयार करायचा. तर अशा प्रकारे हाही दुसऱ्या बाजूचा ट्रॅक स्ट्रेट लेंथ सुद्धा आपली तयार झालेली आहे. तर आता समोर आपल्या दिसतोय की 2 स्ट्रेट आणि 2 कर्व आपण पूर्ण मार्क केलेले आहेत आणि आपला हा ओव्हल शेप कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे ते पाहूया.
चला, तर आता आपले 2 कर्व 2 स्ट्रेट मार्क करून झालेले आहेत आणि स्क्रीनवर जसं दिसतंय तसं मी एक स्ट्रेट हायलाइट केलेला आहे. तर इतकं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे ठरवायचं आहे की आपला होम स्ट्रेट कुठला आहे. होम स्ट्रेट म्हणजे काय असतं? होम स्ट्रेटचा अर्थ हा आहे की जो आपण दर्शनीय भाग जसं म्हणतो की जिथे आपला प्रमुख मंच असतो, प्रमुख अतिथींना बसण्याची जी सुविधा ठेवलेली असते किंवा ज्या भागास आपले मुख्य कार्यक्रम घेतले जातात, तर तो भाग जो ज्या स्ट्रेट जवळ असतो त्याला आपण होम स्ट्रेट बनवतो. नियम असं म्हणतो की होम स्ट्रेट हा पूर्व दिशेच्या बाजूचा जो स्ट्रेट आहे तो स्ट्रेट होम स्ट्रेट असला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं शक्य होत नाही आणि ट्रॅकची रचना कशी केलेली आहे, स्टेडियमची रचना कशी केलेली आहे, जागेच्या अभावी वगैरे आपल्याला ते कधी कधी शक्य होत नाही. मग अशा वेळेला आधी म्हटल्याप्रमाणे जो प्रमुख भाग आहे, मंचाच्या जवळचा भाग जो आहे त्याला आपण होम स्ट्रेट असे म्हणतो. आता या व्हिडिओमध्ये आपण दाखवतोय हायलाइट केलेला भाग जो आहे तो आपण होम स्ट्रेट मानतोय. त्या भागाला आपण होम स्ट्रेट केलेला आहे. एकदा होम स्ट्रेट नक्की झाल्यानंतर होम स्ट्रेटच्या एका बाजूला आपण अंतिम रेषा मार्क करायची आहे, फिनिश लाईन ज्याला आपण म्हणतो. अंतिम रेषा ही 5 सेंटीमीटर जाडीची असते. आतापर्यंत जितकं मार्किंग तुम्हाला दाखवलेलं आहे, ह्या प्रत्येक मार्किंगची जी रेष आहे ही 5 सेंटीमीटर जाडीची असते. अंतिम रेषा मार्क केल्यानंतर आता पुढचं आपल्याला काय करायचं आहे, 100 मीटर 110 मीटर प्रारंभ रेषा ही मार्क करायची आहे. होम स्ट्रेट मध्येच जिथे फिनिश लाईन आहे त्याच्या दुसऱ्या बाजूस जिथे आपलं स्ट्रेट संपतं तिथून पुढे आपल्याला अजून एक्सटेंड करायचं आहे 100 मीटर आणि 110 मीटरसाठी. जसं आपल्याला माहिती आहे की तो स्ट्रेट जो भाग आहे तो 84.39 मीटर आहे. तर 100 साठी आणि 110 साठी जितका लागतो तितका आपल्याला अजून पुढे एक्सटेंड करायचा आहे. तर तो किती आहे, 25.61 मीटर आपल्याला पुढे वाढवायचा आहे. आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी दोन्ही बाजूनी सेम अंतर घेऊन आपण एक प्रारंभ रेषा इथे मार्क करायची आहे. त्यावर 1.22 जे ट्रॅकची विड्थ डिस्टन्स आहे ती विड्थ आपण मार्किंग करून त्यामध्ये प्रत्येक लेनची जी रेष आहे ही एक्सटेंड करायची आहे, पुढे वाढवून घ्यायची आहे. पुढे वाढवताना लक्षात घ्या की जिथे जिथे सर्कल जो भाग आहे किंवा आपण ज्याला अर्धवर्तुळ जो म्हणतो की जे मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरती कुठेही डबल मार्किंग क्रॉस झालं नाही पाहिजे, म्हणून त्या भागात आपण थोडेसे कट्स ठेवतो. लाईनला कट्स दिसत आहेत ते त्या भागात ठेवतो जेणेकरून स्पर्धकाला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे वर्तुळात ज्या वेळेला तो पळत असतो त्यावेळेला. जिथे वर्तुळाचं मार्किंग नाहीये तिथे बघा तुम्ही दिसतंय की याच्यामध्ये स्ट्रेट लाईन्स मार्क केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ही प्रारंभ रेषा जी मार्क केली ती 110 मीटर प्रारंभ रेषा मार्क केलेली आहे. यानंतर पुढे त्याच प्रारंभ रेषेपासून 3 मीटर पुढे आपल्याला मार्किंग करायची आहे आणि तिथे अजून एक रेष मार्क करायची आहे. आता ही रेष कशासाठी असते, तर ही रेष आपली जी बनवली जाते ही असेंब्ली लाईन म्हणून म्हटलं जातं आणि या रेषेवरती आपले लेन मार्कर्स असतात, ज्यामध्ये लेन 1, लेन 2, लेन 3 अशा प्रकारची मार्किंग केली जाते. ज्या वेळेला स्पर्धक स्पर्धेसाठी येतो त्यावेळेला आपण पहिलं त्याला या रेषेवर उभा करतो आणि जेव्हा कमांड दिली जाते तेव्हाच तो पुढे त्याच्या प्रारंभ रेषेपर्यंत जातो. तर ही असेंब्ली लाईन म्हणून आपण 3 मीटरची ही मार्किंग करणे गरजेचं आहे. त्यानंतर जिथून आपण एक्सटेंड केली लाईन 25.61 110 मीटरसाठी त्याच जागेवरनं 15.61 मीटर आपण मार्किंग घेऊन दोन्ही बाजूनी तिथे एक प्रारंभ रेषा मार्क करायची आणि ही 100 मीटर स्पर्धेची प्रारंभ रेषा आहे. तर ही आपण अशा प्रकारे बघितलं की दोन्ही स्ट्रेट, दोन्ही कर्व, होम स्ट्रेट, फिनिश लाईन,
100 मीटर प्रारंभ रेषा, 110 मीटर प्रारंभ रेषा आणि असेंब्ली लाईन हे सर्व मार्किंग आपण पूर्ण केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही मार्किंग संपलेली आहे। पुढे पाहूया अजून काय आहे ते। आता आपण महत्त्वाचं काय ते समजून घेऊया की मार्किंग कशा पद्धतीने करायची। मी हे तर दाखवलं की मार्किंग इतक्या अंतरावर करायची, पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलंय की 5 सेंटीमीटर रुंदीची मार्किंग झाली पाहिजे। मग 5 सेंटीमीटर मध्ये मार्किंग कशी करायची, कोणत्या दिशेला कुठली मार्किंग आली पाहिजे त्यासाठी आपण बघूया। समजा या 3 सरळ रेषा आहेत आणि हा काळी रेष जी आहे ही मार्किंगची रेष असेल। जर इथे मार्किंग येत असेल तर 5 सेंटीमीटर कशा पद्धतीने मार्किंग करावं। या सरळ रेषेच्या उजव्या बाजूला समजा आता एक उदाहरण आहे की उजव्या बाजूला आपला ग्राउंडचा आतील भाग असला तर ग्राउंडच्या आतल्या भागेच्या दिशेने 5 सेंटीमीटर रुंदीची लाईन तयार करावी। म्हणजेच 5 सेंटीमीटर रुंदीची जी लाईन आहे त्याच्या बाहेरची कड, बाहेरच्या बाजूची जी कड आहे ही मार्किंगवर आली पाहिजे। आपण झूम करून परत एकदा एक बघूया उदाहरण की ही मार्किंगची लाईन आहे छोटी आणि त्याच्या बाजूला आपण ही 5 सेंटीमीटर रुंदीची लाईन मार्क केलेली आहे। तर त्याच्या बाहेरील बाजूची जी कड आहे त्या कडेला एक्झॅक्टली जी मार्किंगची भाग आहे मार्किंग तिकडे आली पाहिजे। मार्किंग वरती आपण ती जाडी अशा पद्धतीने लाईन मार्क करायची आहे। ज्या वेळेला आपण अर्धवर्तुळामध्ये मार्किंग करतो त्या वेळेला सुद्धा आपण तीच काळजी घ्यायची आहे की समजा या जशा 2 लाईन आपण दाखवलेल्या आहेत ब्लॅक मार्क केलेल्या, ह्या मार्किंगची लाईन असल्यास आतील बाजू डाव्या बाजूला दाखवली गेलेली आहे। तर मार्किंग करताना ग्राउंडच्या आतील भागाच्या दिशेने ही 5 सेंटीमीटर रुंद लाईन अशा पद्धतीने मार्क करावी, जेणेकरून बाहेरची जी कड आहे ही एक्झॅक्टली मार्किंगवर आली पाहिजे आणि रुंदी ही 5 सेंटीमीटर लाईन असलीच पाहिजे। आता आपण अजून एक पद्धत बघूया की जी आरंभ रेषा असते। हे आपण आधीचे जे उदाहरण बघितले ते जनरल कुठलीही मार्किंग जी असते त्यांच्यासाठी आहे, ट्रॅकची मार्किंग। आता आपण पाहूया की आरंभ रेषा कशी मार्किंग करायची। आरंभ रेषा मार्किंग करताना ट्रॅक सरळ दिसतायत आणि ही काळी लाईन जी दिसते ब्लॅक लाईन स्टार्ट लाईनच्या वरती लिहिलेली काळ्या रंगाची लाईन ती आपली मार्किंगची लाईन आहे आणि ते स्पर्धक दिसतायत तुम्हाला की जे आरंभ रेषेवर स्पर्धेसाठी बसलेले आहेत। तर अशा वेळेला त्या आरंभ रेषेला मार्क करताना त्या ब्लॅक लाईनच्या 5 सेंटीमीटर पुढच्या बाजूला म्हणजेच स्पर्धकांच्या बाजूची जी कड आहे 5 सेंटीमीटरची ती ही मार्किंग वरती आली पाहिजे। 5 सेंटीमीटर हा पूर्ण जो थिकनेस आहे हे स्पर्धेच्या डिस्टन्स मध्ये मोजला जातो आणि म्हणूनच कुठल्याही स्पर्धकाला प्रारंभ रेषेला हात पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग लावण्यास मनाई असते, त्यांना ती आपण लावून देत नाही। त्याच प्रकारे अंतिम रेषा आता पाहूया, फिनिश लाईन। फिनिश लाईनची जी मार्किंग जिकडे येते तिथे आपल्याला 5 सेंटीमीटर रुंदी जी आहे ही बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा प्रकारे। म्हणजेच स्पर्धकाच्या बाजूची जी कड आहे 5 सेंटीमीटर रुंद लाईनीमध्ये जी स्पर्धकाच्या बाजूची जे धावत येतात स्पर्धक त्यांच्या बाजूची जी कड आहे ही कड एक्झॅक्टली फिनिश लाईनवर आली पाहिजे। म्हणूनच आपण असं म्हणतो की ज्या वेळेला स्पर्धकाचा टॉर्सो हा त्या वर्टिकल प्लेनला आतील कडेच्या वर्टिकल प्लेनला जेव्हा तो टच करतो तेव्हा स्पर्धा संपते। म्हणजे आपण बाहेरील कडाचा विचारच करत नाही, फक्त आतील कडेचा विचार करतो। तर मार्किंग करताना या गोष्टीचा खूप लक्षात ठेवायचंय की कोणत्या पद्धतीने मार्किंग केली गेली पाहिजे, कोणत्या दिशेला 5 सेंटीमीटर रुंद लाईन आली पाहिजे हे महत्त्वाचं आहे। बाकी मी सर्व तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। मला असं वाटतं की तुम्हाला हे नीट कळलं असेल। तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची काही शंका वगैरे असल्यास आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आता आपल्याला भरपूर अशा प्रकारचे व्हिडिओज, मार्किंगचे व्हिडिओज हे लवकरात लवकर अजून आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय।
कुठल्याही प्रकारची शंका असेल, आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचा वेबसाईट ॲड्रेस, फेसबुक ॲड्रेस आणि इंस्टाग्राम पेज हे ॲड्रेस दिलेले आहेत खाली, त्यावर आमच्याशी संपर्क करू शकता. पुढची मार्किंग किंवा पुढच्या पद्धतीची जी व्हिडिओज येणार आहेत त्यामध्ये आपण स्टॅगर्ड मार्किंग, त्यानंतर ब्रेक लाईन मार्किंग, रिले, बॅटन एक्सचेंज, झोन मार्किंग या प्रकारच्या सगळ्या ट्रॅकवरील मार्किंग आणि त्यानंतर फील्डवरच्या मार्किंग ज्या आहेत या सर्व मार्किंगच्या व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर आमच्या बरोबर राहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही शंका असल्यास कमेंट जरूर करा आणि काही जर तुम्हाला माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क नक्की करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. टेक केअर.